आणि फक्त 35 वर्षामध्ये मित्रांनो म्हणजे म्हणतात ना एका गावापासून ते मेट्रो सिटी पर्यंतचा प्रवास या शहराने अनुभवला आहे. 19 प्लॅटफॉर्म आहेत भाई, मरोल ते सीएसटीच्या मध्ये. नमस्कार मित्रांनो, भाई कसे आहात भाई? भयंकर गरमी आहे. म्हणजे आता अजून तर मे चालू व्हायचं आहे. 40-40 डिग्री टेम्परेचर जात आहे भाई. जर आपण दुपारची राईड करत असेल तर प्लीज प्लीज दुपारची राईड टाळा. फिरा या वेळेला, गरमीच्या वेळेमध्ये आपण बसेसचा यूज करा किंवा कार असेल तर. पण जर आपण बाईक राईड करत असेल तर बाईक खरंच थोडंसं सांभाळा. सो टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल. सो मित्रांनो, आता ही मेट्रो जी आपल्याला आता समोर दिसत आहे. सो फायनली मित्रांनो, मला या व्ह्यूचा आता एक फायदा भेटला. 4 वर्षानंतर बाई ही मेट्रो आता इथे चालू झाली आणि माझ्या बॅल्कनीमधनं आता मला हा मेट्रोचा व्ह्यू भेटलेला आहे. सो आज संडे आहे. या मेट्रोमध्ये एक्सपेक्टेडपेक्षा थोडीशी जास्तच गर्दी आहे, त्यामुळे वीकडेजला मला काही ब्लॉग नाही करता आलं. सो आज संडे आहे. सो आता निवांत आपण टाऊनपर्यंत, आता मित्रांनो आपण CST पर्यंत आता आपण या जाणार आहोत ट्रेननी. सो आता म्हणतात ना, घरातनं निघत आहे मी. आता 6 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. सो बघू, आता मी आता स्टेशनला जातो आणि आपण किती वेळामध्ये म्हणजे म्हणतात ना पॉईंट टू पॉईंट आपण पोचतो. हा सगळा व्लॉग म्हणजे हा पूर्ण कंटेंट तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो लेट्स गो. सो आता आपण आलो आहोत मीरागाव स्टेशन इथे. हे माझ्या घरापासून सगळ्यात जवळचं आणि आता ह्याच्या मागे एकच स्टेशन आहे तिथे आता मेट्रो चालू झाली आहे, काशीगाव. त्याच्यानंतरचं हे दुसरं स्टेशन आहे मीरागाव. सो मित्रांनो, ह्या सगळ्या स्टेशनची नावं ज्या वेळेला आपण ऐकतो ना, म्हणजे मी 35 वर्ष आधी म्हणजे 1990 मध्ये मीरा भाईंदरची महानगरपालिका स्थापन झाली. त्याच्या आधी मीरा भाईंदर ॲजचं जसं काही शहर म्हणून नाव होतं, जसे आता हे आपल्याला स्टेशनचे नावं दिसत आहेत. मीरागाव असेल, काशीगाव असेल, नवघर असेल, घोडबंदर असेल वगैरे, हे बारके बारके असे गाव व पाडे होते. आणि फक्त 35 वर्षामध्ये मित्रांनो म्हणजे म्हणतात ना एका गावापासून ते मेट्रो सिटी पर्यंतचा प्रवास या शहराने अनुभवला आहे. आणि भाई हा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पूर्ण अनुभवला आहे. माझ्या आयुष्यातलं 99% प्रवास हा पूर्ण याच शहरातला आहे. हा प्रवास मी पाहिलेला आहे. आणि हा प्रवास जितकाच रोमांचक आहे ना मित्रांनो, तितकाच प्रवास हा थरारक सुद्धा आहे. म्हणजे म्हणतात ना, कधी कधी आता मी माझ्या बॅल्कनीतनं जी स्कायलाईन बघतो, म्हणजे मी शाळेत असताना अगदी एक 25 एक वर्ष आधी, म्हणजे 15 एक वर्ष आधी शाळेत असताना वगैरे म्हणतात ना, एक 7-8 माळ्याची बिल्डिंग भाईंदरमध्ये झाली ना, तरी एक असा मोठेपणा असायचा. मी माझा पहिला लिफ्टचा अनुभव सुद्धा मला अजून आठवण आहे. पण आज 40 माळ्याची बिल्डिंग मित्रांनो भाईंदरमध्ये आहे. भाई इतक्या झपाट्याने हे सगळं म्हणजे बोलतात ना प्रगती चालू आहे ना भाई. म्हणजे थोडं जरी आपण मागे राहिलो ना भाई, तर डायरेक्ट आपण बोलतात ना बाहेरच फेकले जाणार आहोत. सो आता आपण तिकीट काढूया, चेक इन करूया आणि मग तुमच्याशी थोडंसं बोलतो. सो आता आपण प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत. ट्रेनला यायला अजून थोडासा वेळ आहे. तोपर्यंत तुम्हाला एक भन्नाट गोष्ट दाखवतो मित्रांनो. सो ती जी मागे आता तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे, तिकडनं मित्रांनो गेली 4 वर्ष या पूर्ण मेट्रोचं काम मी बघितलेलं आहे. वरून दुसरी जी खिडकी आहे तो माझं घर आहे. आता आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात तिकडनंच केली. आणि आज चक्क मी म्हणतात ना उलट्या बाजूला आज माझ्या घराकडे बघत आहे. सो म्हणजे 4 वर्ष आधी मित्रांनो मी जो फ्लॅट घेतला होता ना, म्हणजे जे सगळं इमॅजिन करून वगैरे घेतला होता ना, त्यात प्रत्यक्षात अनुभव करायला भेटत आहे. भाई मी खरं सांगतो, खरंच खूप मस्त वाटत आहे. 6 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपला मुख्य प्रवास म्हणजे मीरागाव स्टेशन अर्थात मीरा रोड ते सीएसटी हा प्रवास आपला चालू होणार आहे. सो बाय रोड मित्रांनो हा डिस्टन्स जो आहे हा सुमारे 40 किलोमीटरचा रोड आहे. आणि जर बाय रोड म्हटलं तर आता 1 तास, 1 सव्वा तास आयडियली लागायला पाहिजे. पण आता मुंबई आणि ट्रॅफिकची परिस्थिती काय आहे हे सगळं आपल्याला माहितीच आहे. मी बाईकनेही अनेकदा हा प्रवास केलेला आहे. 2 तास आपल्याला आरामात लागतात. म्हणजे म्हणतात ना आपण नॉर्मल वेळेचा, आपण अर्ली मॉर्निंगला वगैरे गेलो तर आपण 1 सव्वा तासामध्ये आरामात पोहोचतो. पण एका नॉर्मल वेळेमध्ये म्हणजे म्हणतात ना ट्रॅफिक पीकवरती नसेल तरी आपल्याला 2 तास लागतात. सो बघू आता मेट्रोने आपल्याला एकंदरीत किती वेळ लागतो आणि हा एकंदरीत हा प्रवास कसा आहे तो सगळा आता अनुभव घ्या. तो या रेड लाईन मध्ये प्रवास करताना म्हणजे आता काशीगाव ते गुंडवली हा प्रवास जेव्हा आपण करतो, तो हा प्रवास पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या पॅरललच आहे. आणि इतके वर्ष म्हणजे आयुष्याचे सुमारे 15 वर्ष या रोडवरती प्रवास केलेला आहे आणि आज वरणा हा रोड अनुभव करता येत आहे. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या म्हणजे म्हणतात ना रोडवरनं दिसत नाहीत, पण वरच्या बाजूने आज बघायला भेटत आहेत भाई. म्हणजे आता आपण गोरेगावला आलो आहेत आणि भाई हे एक बघा, म्हणजे ट्रॅफिक बघा यार भाई, म्हणजे ही एक गोष्टापासून एक थोडीशी सुटका आणि आराम आहे. आतमध्ये एसी आहे. म्हणजे म्हणतात ना मेट्रोनी जो प्रवासाचा वेळ आपल्याला लागणार आहे तो कमी जास्त नाही होणार आहे. म्हणजे तितक्याच वेळेमध्ये आपण रोज म्हणजे म्हणतात ना एक फिक्स रुटीन मध्ये आपण ऑफिसला पोहोचणार आहोत. 7 वाजून 25 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण गुंडवली इथे आता लास्ट स्टेशन आहे रेड लाईनचं, तिथे आता आपण उतरलो आहेत. सो 6 वाजून 50 मिनिटाला आपण ट्रेन ही बोर्ड केली होती मेट्रो मीरागाव इकडनं. असं सुमारे अर्धा तास लागला.
सो मीरा गाव ते गुंडवली एकंदरीत मध्ये 16 स्टेशन्स आहेत आणि आपल्याला अर्धा तास लागतो या प्रवासाला. आणि आता इथून पुढचा जो आपला प्रवास आहे हा आहे आपला लाईन 1 म्हणजे जी वर्सोवा घाटकोपर मेट्रो लाईन आहे जी गेली 10 वर्ष मुंबईकरांच्या सेवेमध्ये आहे. तिकडनं आता आपला हा प्रवास पुढचा आपण करणार आहोत. सो तिथे जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला खालती कुठे रोडवरती वगैरे जायची गरज नाहीये. डायरेक्ट कनेक्टिंग ब्रिज आहे गुंडवली प्लॅटफॉर्म ते मेट्रो लाईन 1. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथपर्यंत एक कनेक्टिंग ब्रिज आहे. सो तिकडनं आता पुढचा आपला प्रवास चालू होणार आहे मेट्रो लाईन 1 साठी. आणि मेट्रो लाईन 1 वरनं मित्रांनो आपण फक्त म्हणतात ना 3 स्टेशनसाठी आपण इथे मेट्रो लाईन 1 वरती आलेलो आहोत. इकडनं पुढे मरोल पर्यंत आपण या मेट्रो लाईन 1 वरती आहोत. आणि मरोल वरनं आपण पुढे आता आपण कनेक्ट होणार आहोत. जी ॲक्वा लाईन आहे ती फायनली आपल्याला घेऊन जाणार आहे सीएसटी पर्यंत. सो आता आपला प्रवास चालू करूया हा मेट्रो लाईन 1 वरती. आता आपण प्रवास करूया वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते मरोल इथपर्यंत. सो लेट्स गो. 7:40 झालेली आहेत आणि आता फायनली आपली मेट्रो 1 ची लाईन वर्सोवा घाटकोपर ट्रेन आलेली आहे आणि इकडनं आता आपला प्रवास चालू होणार आहे मरोलसाठी. सो एकंदरीत मित्रांनो गुंडवलीवरनं उतरून इथपर्यंत यायला जर आपण तिकीट वगैरे काढत असाल आणि रश आवर मध्ये आपल्याला 7 ते 8 मिनिटं मिनिमम आपल्याला लागणार आहे या प्रवासासाठी. सो आता आपण जाऊया मरोल इथे. सो लाईन 1 ला तर भाई भयानक गर्दी आहे. म्हणजे इथे आता वीकेंडला संडे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा उभं राहायला जागा नाहीये. म्हणजे वीकडेजला रश आवर मध्ये काय हालत होत असेल भाई कल्पनाच नाही करत. डॉट 5 मिनिटं लागली आपल्याला मरोल इथे पोहोचायला. हा आपल्या प्रवासातला सगळ्यात क्विक टर्नओव्हर होता. आणि हा जो मरोलचा जो इंटरचेंज आहे ना हा काही काळासाठी आहे. एकदा आपली गुंडवलीची लाईन ही T2 एअरपोर्ट पर्यंत, कारण तिचा लास्ट ऍक्च्युअल स्टॉप हा T2 टर्मिनल आहे एअरपोर्टचा आणि T2 ला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे ॲक्वा लाईनची. तो एकदा ती कनेक्टिव्हिटी चालू झाली ना की आपल्याला मरोलला यायची गरज नाही. आपण डायरेक्ट रेड लाईन वरनं डायरेक्ट ॲक्वा लाईनला अंडरग्राउंड आपण डायरेक्ट सीएसटी पर्यंत जाऊ शकतो. सो हे आहे मरोल स्टेशन जिकडनं जस्ट आता आपण खालती आलो. आणि हे आहे आता एस्केलेटर जे आपल्याला मरोल स्टेशनला वरच्या बाजूला घेऊन जातात आणि ह्याच्या मागे एक्झॅक्टली मागच्या बाजूला आता जिने आहेत जिकडनं आता आपण खालती उतरून थोडं आपल्याला म्हणतात ना एक 50-100 मीटर आपल्याला मागच्या बाजूला यावं लागतं. त्याच्या जस्ट समोर आता आपल्याला ॲक्वा लाईनचं हे खालती टनल किंवा बोगद्यामध्ये जायची आता आपली एंट्री आहे. सो आता फायनली आपला प्रवास चालू ॲक्वा लाईनचा. सो आपण राईट टाइमला प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. मेट्रो ही आलेली आहे. सो इथे आता एक गोष्ट ही बघण्यासारखी आहे की आता इथे मरोल पासून ते सीएसटी पर्यंत हे भरपूर सारे स्टेशन दिसत आहे. बट ऑब्वियस अंधेरी पासून ट्रेन सीएसटी पर्यंत जाणार आहे. सो मध्ये बराच पट्टा सिटीच्या खालनं आता ही ट्रेन जाणार आहे. सो पटकन आता आपण ही ट्रेन बोर्ड करूया आणि मध्ये कुठले कुठले आणि काय काय स्टेशन आहेत हे जरा डिटेलमध्ये आपण बघूया. सो आता 8 वाजले आहेत. आपला प्रवास मरोलवरनं सुरू झालेला आहे. 6:50 ला आपण पहिली मेट्रो पकडली होती मीरागाव इकडनं. त्याच्यानंतर 7:40 आपण वेस्टर्न एक्सप्रेसवरनं मेट्रो पकडली आणि मरोलला आपण उतरलो. आणि फायनली मरोलवरनं आता आपला प्रवास चालू झालेला आहे सीएसटी साठी. सो बघू आता इथे स्टेशन्सचा काउंटर भरपूर आहे. किंबहुना माझ्या मते मिनिमम 20-25 मिनिटं तरी आपल्याला लागणार आहेत. सो आता आपण बघूया कुठले कुठले स्टेशन्स या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये आहेत ते जरा डिटेलमध्ये बघूया. 19 प्लॅटफॉर्म आहेत भाई मरोल ते सीएसटीच्या मध्ये. म्हणजे बऱ्यापैकी लांब लाईन आहे भाई. मला 35 मिनिटं लागली ट्रेन मध्ये. मरोलला मी बोर्ड केली होती. आता सीएसटी येत आहे प्लॅटफॉर्म. सो बऱ्यापैकी वेळ. आणि एक गोष्ट इथे चांगली आहे ना की मित्रांनो म्हणजे वरती जी ब्रिज वरती मेट्रो होती त्याची स्पीड एवढी नव्हती. पण इथे जी मेट्रो आता धावते ना 2 स्टेशनच्या मध्ये जी पिकअप घेते ना मेट्रो, ती स्पीड खरंच खूप ह्या लाईनला चांगली बघायला भेटते. आणि भाई इथेही म्हणजे म्हणतात ना गर्दी तर आपण बऱ्यापैकी आता बघू शकता भाई. लोकही बऱ्यापैकी आज संडे इव्हनिंग असून सुद्धा इथे आपल्याला गर्दी आहे. रायडरशिपही चांगली आहे. सो आता माझं स्टेशन आलेलं आहे. सो आता बघू स्टेशन कसं आहे तिथे आपल्याला आता काय काय म्हणजे म्हणतात ना सीएसटी स्टेशन म्हटलं म्हणजे भाई थोडं स्पेशल काहीतरी असणारच. बघू आता स्टेशन कसं आहे. सो सीएसटी स्टेशन वरती मित्रांनो ही माहिती आहे. इथे भरपूर सारे एक्झिट्स आहेत. म्हणजे A1, A2, A3, A4, B1, B2 असे 5-6 एक्झिट्स आहेत. आणि आपल्याला जर इथे प्रत्येक म्हणजे म्हणतात ना आपल्याला जर स्पेसिफिक कुठे जायचं असेल तर कुठल्या एक्झिटने आपण बाहेर पडावं ही डिटेल माहिती इथे आपल्याला या फळांवरती बघायला भेटते. सो आपण व्हिडिओ पॉज करून ही माहिती बघू शकता. आणि आता इथे मित्रांनो तुम्हाला त्या टी पॉइंट कडे मी घेऊन जातो जिकडनं आता हे A1 आणि A2 चं जे डायव्हर्जन आहे. सो इकडनं आता मित्रांनो समोर जे आता आपल्याला एलिव्हेटर्स दिसत आहेत एस्केलेटर्स तिकडनं आता आपण जस्ट आलो. आणि ही जी राईट साईडची आहे ती डायरेक्ट आपल्याला सीएसटीच्या आतमध्ये घेऊन जाते. आणि हे जे A1 आहे हे समोर आपल्याला आता घेऊन जाते बीएमसीचे जे हेड ऑफिस आहे त्याच्या बाजूला. सो आता आपण तिथे जो एक समोर डेक आहे जिकडनं सीएसटीचा एक स्टेशनचा एक व्ह्यू भेटतो तिकडे आता आपण जाणार आहोत.
सो तिथे आता आपण जाऊया आणि फायनली तुम्हाला एकूण किती खर्च आला आणि किती वेळ लागला ही सगळी माहिती तुम्हाला मी आता तिथे देतो. सो मित्रांनो, हा आहे आपल्या आजच्या प्रवासाचा पूर्ण लेखाजोखा. मीरा रोड टू सी-एस-टी इथे आपल्याला 3 लाईन चेंज करावे लागतात. रेड लाईन, ब्लू लाईन आणि एक्वा लाईन. सो ही जी ब्लू लाईन आहे मित्रांनो, वेस्टर्न एक्सप्रेस ती मिळवली ही मला वाटतं वर्षभरासाठीच आहे. एकदा रेड लाईन आपली T2 पर्यंत, टर्मिनल 2 पर्यंत एकदा आली, की टर्मिनल 2 ला आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे एक्वा लाईनची. सो मधली आपला एक थोडासा जो प्रवासाचा व एकंदरीत जो बोलतात ना स्टेशनवरती वगैरे वेळ आहे, हा सगळा थोडासा आपला कुठेतरी वाचणार आहे. पण पैसे वाचणार याबद्दल मला काही खात्री नाही. कारण 2 स्टेशन वाढल्याने जर तिकीट नाही वाढली, तर तो वेगळा गोष्ट आहे. पण आत्ता जर आपल्याला ह्या वर्षामध्ये 2026 मध्ये जर हा प्रवास करायचा असेल, तर ₹120 हा वन साइड सिंगल माणसाचा खर्च आहे आणि सुमारे 1 तास 45 मिनिटं आपल्याला या जर्नीला लागतात. आणि जर मित्रांनो बाईकनी आपण इथपर्यंत याल, तर मनी वाईज मी सांगेन, की थोडंसं स्वस्त पडतं. बाईक जर माझी आता हायनेस आहे 350 सीसी ही एका लिटरमध्ये म्हणजे म्हणतात ना ₹100 मध्येच मी इथपर्यंत येतो. पण हां, थोडंसं दगदग वगैरे होतं. आता याच्यामध्ये फुल एसीमध्ये पॉइंट टू पॉइंट मी एसीमध्ये आलो. पावसाळा असेल किंवा गरमी थंडी असेल, त्यात थोडंसं हे बरंसं पडण्यासारखं आहे. सो याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं? ह्या व्लॉगबद्दल आपल्याला काय वाटतं? एकंदरीत मुंबईच्या मेट्रोबद्दल आपल्याला काय वाटतं? हा प्रवास मित्रांनो सामान्यांच्या बजेटमध्ये आहे का नाही? यातली थोडीशी माहिती मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो आजच्या व्लॉगशी कनेक्ट केल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.